मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. संध्याकाळचे 5 वाजतायत. महाराष्ट्र अनलिमिटेड या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकणार आहोत हेडलाईन्सवर. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. अजितदादांना मुख्यमंत्री करायचं असेल तर जोमानं काम करा. छगन भुजबळ यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन. माझ्याच बंगल्यावर राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह ठरलं. पक्ष उभारण्यात आमचाही खारीचा वाटा. छगन भुजबळांचं शरद पवारांवर टीकास्त्र. अजित पवार गटासोबत असणारा 42वा आमदार नवाब मलिक असल्याची सूत्रांची माहिती. निवडणूक आयोग सुनावणीत अजित पवार गटाकडून 42 आमदार सोबत असल्याचा दावा. साखर कारखाना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी हसन मुश्रीफांना कोर्टाचा अप्रत्यक्ष दणका. महेश गुरवचा जामीन फेटाळला तर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं कोर्टाचं निरीक्षण. राजकीय लढाईसाठी शरद पवारांना हुकुमशहा म्हणणं चुकीचं. हुकुमशहा शब्द ऐकून वेदना झाल्यात. सुनावणीच्या मुद्द्यावर बोलताना जितेंद्र आव्हाड भाऊ. संजय राऊत म्हणजे घिसीपिटी कॅसेट तर राऊत प्रतिक्रिया देण्याच्या लायकीचे नाहीत. राऊतांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेनंतर गुलाबराव पाटील आणि फडणवीसांचं राऊतांवर टीकास्त्र. शिक्षण हक्क कायद्याची इयत्ता 8वी ऐवजी थेट 10वी पर्यंत अंमलबजावणी करण्यावरून केंद्र सरकारचं राज्य सरकारकडे बोट. 80,000 मुलांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर. आणि दहशतवादी हल्ल्यानं इस्रायल हादरलं. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासनं इस्रायलवर डागले रॉकेट. आणि आता सविस्तर बातमीपत्र पाहूयात. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही भावना नेत्यांबरोबर प्रत्येक कार्यकर्त्यांची असल्याची नरहरी झिरवळ यांनी म्हटलेलं आहे. सप्तशृंगी देवीला कार्यकर्त्यांनी अजितदादा सीएम व्हावेत यासाठी साकडं घातलं. मात्र देवीला साकडं घालून चालणार नसून त्यासाठी जोमानं काम करावं लागणार असंही यावेळी नरहरी झिरवळ यांनी म्हटलेलं आहे. दादांनी काही मागितलं का नाही मागितलं, पण मी सकाळपासून पाहिलं प्रत्येक ठिकाणी दादांचं स्वागत झालं. तिथं प्रत्येकानं सप्तशृंगीला एक मागितलं का दादा मुख्यमंत्री व्हावेत. आपण सुद्धा सगळ्यांनी साकडं घालू. दादा मुख्यमंत्री झालेच पाहिजे. निवळ साकडं घालून चालणार नाही. तर आपल्याला तेवढं झटावं लागेल, लोकांपर्यंत जावं लागेल. अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी जोमानं काम करा असं आवाहन छगन भुजबळ यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलेलं आहे. तसंच न्यायाचा तराजू हा अजित पवारांच्या बाजूने झुकणार असा दावा देखील भुजबळ यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभारण्यात आमचाही खारीचा वाटा आहे. पक्षाचं नाव आणि चिन्ह देखील माझ्याच बंगल्यावर ठरलं असंही यावेळी भुजबळ यांनी म्हटलंय. पक्षासाठी अहोरात्र काम केलं तरी शरद पवारांच्या टार्गेटवर फक्त छगन भुजबळ असल्याची खंत देखील छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. आज 43 आणि नागालँड, झारखंड सगळे आमदार, 2 खासदार आमच्या बरोबर आहे. अहो, एक खासदार हा 3-3 लाखाचा प्रतिनिधी आहे. एवढं पाठबळ असलेले आमदार खासदार जर अजितदादा बरोबर असतील तर मला सांगा की न्याय जो आहे, न्यायाचा तराजू हा अजितदादांच्या बाजूनच झुकणार याच्यामध्ये माझ्या मनात शंका नाही. आणि आपण सगळे म्हणतात की दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे, दादा मुख्यमंत्री कसे होणार? त्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल. आज असलेला 45चा आकडा जो आहे हा 80-90 वर नेऊन ठेवला पाहिजे आमदाराचा. त्यावेळेला दादा मुख्यमंत्री होतील. आमचे आदरणीय नेते म्हणाले होते की पवार साहेब की मी काय कोर्ट कचेरी करणार नाही. पण आता कालपासून मी बघतोय आपण सगळे स्वतः पवार साहेबच तिकडे त्या इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमध्ये गेले आणि बाहेर ते सांगतात ठीक आहे, आदरणीय आमचे नेते आहे आणि ते सांगतात मी संस्थापक अध्यक्ष आहे. मग पवार साहेब मला तुम्हाला विचारायचं, मी सुद्धा संस्थापक प्रांताध्यक्ष आहे की नाही या महाराष्ट्राचा? साहेब तुमचा वाटा खूप मोठा असेल
पण आमचा सुद्धा खारीचा वाटा आहे की नाही? दरम्यान भुजबळ आणि झिरवळ यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. आता जी सत्तेत सहभागी असणारी मंडळी आहेत त्यांना माझा एवढा सल्ला आहे की कोणाला मुख्यमंत्री व्हायचं आहे, कोणाला उपमुख्यमंत्री व्हायचं आहे, आणखीन काय त्यांना मंत्री व्हायचं असेल, सत्तेमध्ये एकत्र असताना काही विधानं आपण काही विधानं करण्यापूर्वी काही मर्यादा लक्षात घेतल्या पाहिजे. शुक्रवारी निवडणूक आयोगात झालेल्या सुनावणीच्या मुद्द्यावर बोलताना जितेंद्र आव्हाड पत्रकार परिषदेत भावूक झाले. तसंच त्यांनी सुनावणीच्या मुद्द्यावरून अजित पवार गटावर देखील टीकास्त्र सोडलं. कालपर्यंत सर्वांसाठी विठ्ठल असणाऱ्या शरद पवारांना सुनावणीच्या वेळी अजित पवार गटानं हुकुमशहा म्हटलं, याचं दुःख झालं अशी भावना जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. केवळ राजकीय लढाईसाठी असे शब्द वापरणं हे चुकीचं असल्याचं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. कालपर्यंत जे विठ्ठल म्हणत होते, काल आमचे साहेब दैवत आहेत आम्हाला, आम्ही साहेबांच्या विषयात आमच्या मनात काहीच नाहीये असं म्हणणाऱ्यांना मी प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही असं कसं म्हणू शकलात की साहेब हुकुमशाह आहेत? साहेब लोकशाही न मानणारे आहेत, हे तुमचे वकील कसे काय म्हणू शकले? वयाच्या 84व्या वर्षी त्या माणसाचं हृदय आजही महाराष्ट्रासाठी धडधड 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 करत असतं. त्याच्याबद्दल कालचे उद्गार हे दुर्दैवी होते, अनाकलनीय होते. आणि आपण आपल्या वकिलांनी आपल्याला काय ब्रीफिंग केलं, आपण आपल्या वकिलाला काय सांगितलं हे मला माहित नाही, पण कमीत कमी ह्याच्यापुढे तुमचा वकील हे बोलणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर आलेत आणि त्यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या होर्डिंगवर आता शरद पवार नव्हे तर यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावण्यात आलाय. शरद पवार यांनी अजित पवार गटाला माझा फोटो वापरू नये असं सुनावलं होतं. त्यानंतर आता पवार यांचा फोटो वगळून यशवंतराव चव्हाण यांचे फोटो नाशिकमधील बॅनरवर झळकलेले आहेत. चव्हाण यांनी पवार यांना मानसपुत्र मानलं होतं. चव्हाण हे देशाचे संरक्षण मंत्री झाल्यावर नाशिकमधून लोकसभेवर बिनविरोध निवडून गेले होते आणि त्याच ठिकाणी अजित पवार गटानं चव्हाण यांचे फोटो बॅनरवर लावण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार गटासोबत असणारा 42वा आमदार नवाब मलिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणूक आयोगात पक्षचिन्ह आणि नावाच्या सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान आपल्यासोबत 42 आमदार असल्याचा अजित पवार गटानं दावा केला. तर पक्षाच्या अजित पवार गटाच्या नव्या कार्यालयामध्ये नवाब मलिकांसाठी एक केबिन राखीव ठेवण्यात आली आहे. तर 1.5 वर्षांच्या शिक्षेनंतर वैद्यकीय कारणास्तव जामिनावर सुटलेल्या मलिक शरद पवार गट आणि नवाब मलिक हे शरद पवार गट की अजित पवार गटाची वाट धरणार अशा चर्चा आता जोर धरू लागलेल्या होत्या. आमच्याकडे अजून ती माहिती नाही आहे. ते त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मज्जाव कोर्टाने केलेला आहे, त्यामुळे ते काही बाहेर बोललेले नाही आहेत. त्यामुळं तुम्ही जे म्हणताय ते काय आम्ही अजून ऐकलेलं नाही आहे. अजित पवार नाशिकच्या दौऱ्यावर होते आणि यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. टोमॅटो आणि कांद्याच्या दरासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू असं आश्वासन देखील अजित पवार यांनी दिलंय. टोमॅटो कांदे रस्त्यावर फेकून भाव मिळणार नाही अशा शब्दात अजित पवारांनी शेतकऱ्यांचे कान टोचले. दरम्यान विकास कामांसाठी दबाव होता म्हणून सत्तेत सहभागी झालो असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. मध्ये कांदा व्यापाऱ्यांनी घेणं बंद केलेलं होतं. मधल्या काळामध्ये कांदा उत्पादक शेतकरी, कांदा कुठं पिकतो? माझ्या नाशिकमध्ये पिकतो, माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये पिकतो. ठराविक भागामध्ये कांदा मोठ्या प्रमाणावर पिकतो आणि त्याच्यातून कधी भाव मिळाले तर चांगले मिळतात, कधी एकदम कांदा रस्त्यावर फेकण्याची वेळ माझ्या शेतकऱ्यावर येते. आम्ही पण विरोधी पक्षामध्ये असताना कित्येकदा कांद्याच्या माळा करून सभागृहामध्ये गेलो आणि कांद्याला अधिकचा अनुदान द्या अशा प्रकारची मागणी त्या काळामध्ये केली.
आणि 350 रुपये क्विंटलला ती अनुदान देण्याच्या बद्दलचा निर्णय आपण घेतला. शेतकऱ्यांनो, आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत. तुम्हाला कदापि वाऱ्यावर त्या ठिकाणी सोडणार नाही. जे जे राज्य सरकारला त्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावे लागतील ते निर्णय एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना आम्ही मिळून घेऊ. आणि जिथं केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेबांच्याकडे, पियुष गोयल साहेबांच्याकडे जाऊन तिथं पाठपुरावा करावा लागेल, तो देखील पाठपुरावा करण्याच्या करता आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी कुठं कमी पडणार नाही, हा विश्वास देखील मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना आजच्या सभेच्या निमित्तानं मी देऊ इच्छितो. उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अकोल्यातील शहीद स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं. देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीर सैनिकांचं स्मारक अकोला येथील हुतात्मा स्मारक इथे उभारण्यात आलंय. 28 शहीदांचे पुतळे उभारण्यात आले असून नवीन पिढीला त्यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून देण्याचा प्रयत्न यातून करण्यात आलाय. 1 कोटी निधी खर्च करून युद्धात शहीद झालेल्यांची स्मारकांची उभारणी करण्यात आलेली आहे. मला एका गोष्टीचा आनंद आहे की अजूनही उद्धव ठाकरेंची संघटना रामराज्याबद्दल बोलते आहे, कारण रामराज्याची संकल्पना तर त्यांनी आधीच सोडून दिली आहे. एकनाथ शिंदेंना भेटायला उदय सामंतांची गरज नसल्याचं आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. उदय सामंतच आपल्या मागे सीएमची भेट घ्या म्हणून लागले असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. वैभव नाईक आपल्याला लंडनला जाण्याआधी सीएमची भेट घालून द्या हे सांगण्यासाठी भेटल्याचा दावा उद्योगमंत्री सावंत यांनी केला होता. त्याला नाईक यांनी प्रत्युत्तर दिलंय. खरं तर एकनाथ शिंदेंना भेटायचं असेल तर मला उदय सामंतांची गरज नाही, किंवा एकनाथ शिंदेकडे असेल तर ते माझ्या मागे लागलेले होते. परंतु उदय सामंत ज्या भूमिकेतनं आपल्याकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सगळी शिवसेना आहे, ती सगळी शिवसेना मी घेऊन असं सांगितलं होतं. आणि त्यांच्याबरोबर कोण गेले नाहीत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले असून किंवा रत्नागिरी जिल्ह्यातले असून, ते सोडून कुठल्याही लोकप्रतिनिधी गेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांनी आपण जे काही शिंदेना सांगितलं होतं ते आपण किती पूर्ण केलं ह्याची त्यांनी खरं तर आपल्या मनाला जाणीव करून घ्यावी. गोंदिया जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं थैमान घातलं होतं. परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात धान पिकांचं नुकसान झाल्याचं चित्र जिल्ह्यात दिसून आलंय. अनेक शेतामध्ये परतीच्या पावसामुळे धान खाली लोळून जमिनीवर पडलं असल्याचं गोंदिया जिल्ह्यातील काही तालुक्यात दिसून आलंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे भात पीक हे कमी उत्पादन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देवरी तालुक्यामध्ये काही गावांमध्ये तसंच गोंदिया तालुक्यातल्या 12 गावांमध्ये पिकाचं नुकसान झाल्याची माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे व त्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांना योग्य सूचना देण्यात आलेल्या आहेत. गावांमध्ये आता ई पंचनाम्याद्वारे तलाठी पंचनामा पण करत आहेत. गावामध्ये फेरी करून तिथे नुकसानीचे जे अंदाज आहे तो घेत आहे आणि त्यानुसार पुढे मग एकदा नुकसान किती झालेलं आहे याचा तपशील प्राप्त झाला की त्या अनुषंगाने त्यांना शेतकऱ्यांना जी मदत करायची आहे ती आम्ही देऊ. आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.